पहिलं तत्व आहे आदमत्व. कुराणाचं पहिलं तत्व आदमत्व. कुराण सांगतो अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 1 मध्ये, या अय्युहन्नासु तकू रब्बकुमुल लजी खलककुम मिन नफ्सिन वाहिदा. काय होतं याचं भाषण? तर या अय्युहन्नास, ऐ लोगो, ऐ इंसानो, हे मानवांनो. इंग्रजीमध्ये ओ मनकाइंड, ओ ह्युमन बिंग्स. बघा कुराणाचं संबोधन कसं आहे इथं. या अध्यायामध्ये ऐ मुसलमानो म्हणून सांगत नाहीये कुराण. तो ऍड्रेस कसा करतो? हे लोक हो, ओ पीपल. कुराणाचं संबोधन समस्त मानवाकरिता आहे म्हणून सांगतो कुराण. या अय्युहन्नास, हे लोक हो, ईश परायणता धारण करा त्या पालनकर्त्याची ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केलं आणि त्याच जीवापासून त्याची सहचैरिणी बनवली, त्याची पत्नी बनवली आणि त्या नवरा बायकोपासून, त्या जोडप्यापासून अनेक पुरुष उत्पन्न केले आणि जगात पसरून दिले. म्हणजे काय की आम्ही एकाच जीवापासून उत्पन्न झालोय. कोणी डोक्यातून, कोणी पायातून झालेलं नाहीये, एकाच जीवापासून. आणि हे आता विज्ञानानं मान्य केलंय. डार्विनचा माकडवाद हा रद्द झालाय. आता तेच काही लोक तेच शिकवत आहेत, ती गोष्ट वेगळी. परंतु आता मान्य केलंय विज्ञानानं की माणूस हा माकडाची नाही, माणूस हा माणसाची संतती आहे. त्याचं नाव कुराणात आदम. डॉक्टर साहेब, बायबलमध्ये ऍडम, हिंदू धर्मशास्त्रात अदीम, आणि शास्त्रज्ञ लोक त्याला आदी म्हणतात. आदी मानो. हे आदी, आदम, ऍडम, अदीम यांचं भाषांतर तुम्ही डिक्शनरीमध्ये पहा. त्याचा अर्थ एकच होतो, फर्स्ट वन. ऍडम मीन्स द फर्स्ट वन. आदम मीन्स पहिला. अदीम मीन्स सर्वात पहिला. आदी म्हणजे सर्वात आधीचा. त्याची पत्नी हव्वा, कुराणात हव्वा, बायबलमध्ये इवा, हिंदू धर्मशास्त्रात हव्यवती. हे हव्वा, इवा, हव्यवती, आदम यांची पत्नी, आपली आई. आपण एकाच माता पित्याची संतान आहोत. म्हणजे आपण कोण झालो हो आपसात? भाऊ भाऊ झालो. आमच्यात रक्ताचं नातं आहे, ब्लड रिलेशन आहे. मी जे भाऊ, भाई और बहनो, बंधू वगैरे म्हणलं, हे भाऊ खून नाही सांगितलं. विज्ञानाने हे मान्य केलंय. रक्ताच्या तपासण्या घेतल्या, आता डीएनए चाचण्या निघाल्या 2009 मध्ये. अनेक असे जनरेशनच्या जनरेशन कबऱ्या खोदून खोदून लोकांनी डीएनए घेतले आणि नंतर विज्ञानाने मान्य केलं, वी आर सन्स अँड डॉटर्स ऑफ अ सिंगल कपल. वी आर सन्स अँड डॉटर्स ऑफ अ सिंगल कपल. आम्ही एका जोडप्याची संतती आहोत. हे आता 2009 मध्ये कुराणात 1400 वर्षापूर्वी अल्लाह सांगतो की तुम्ही एका जीवापासून उत्पन्न झाला आहात. आणि हो, त्या जीवापासून स्त्री निर्माण केली. म्हणजे पुरुषाला वेगळ्या जीवापासून आणि स्त्रीला वेगळ्या जीवापासून नाही निर्माण केलं. दोघांचा वंश एकच आहे. याच्यापेक्षा स्त्री पुरुष समानता कोणती हवी? कोणती हवी इक्वॅलिटी? मित्र हो, म्हणून आम्ही कदाचित मित्र बनू किंवा मित्र बनणार नाही, परंतु आमचं रक्ताचं नातं तुटू शकणार नाही. आणि याला कोणी इन्कार करेल तो कुराणाचा इन्कार करतो. कोणी जर या नात्याला, आमच्यातल्या नातेसंबंधाचा कोणी इन्कार करत असेल तो कुराणाचा इन्कार करतो. मित्र हो, म्हणून भाऊ भाऊ भांडत असतात, भांडायला भांडं लागत असतं, पण नातं तुटणार आहे का? आणि हेच प्रेम आहे मित्र हो. मित्र हो, जमात इस्लामी ही मतदान मागत नाही किंवा त्यांचं कोणी एखादं एनजीओ इंडस्ट्री असते काही लोकांची, तशा प्रकारची काही एनजीओ इंडस्ट्री नाहीये. काय स्वार्थ आहे तुम्हाला इथं बोलावण्याचा? हे लोक आगडबंब पगार आहेत या लोकांना. शिकलेले सवरलेले लोक राहते जमात इस्लामीचे, कोणतेही पाहतोय. काय गरज आहे या खुर्च्या लावायची? काय गरज आहे सजावट करायची? ते प्रेम, ते रक्ताचं नातं, ते ओढून आणलंय तुम्हाला इथं की आमची ईद खऱ्या अर्थाने ईद नाही होणार की आमच्या बांधवांसोबत, आमच्या मराठी बांधवांसोबत जर आम्ही ईदचा हे आनंद जर शेअर केला नाही. आणि तुमचा काय स्वार्थ आहे? तुम्ही काय इथं आला? इथं तेच प्रेम आहे, कारण तुमच्या रक्तधमन्यामध्ये तेच आदमचं रक्त वाहत आहे मित्र हो. तेच हव्वाचं दूध आहे तुमच्या शरीरामध्ये, जे आमच्या शरीरामध्ये आहे. हेच प्रेम असते मित्र हो, की जे आम्हाला इथं ओढून आणलंय आणि इथं आम्ही एकमेकांशी संवाद साधत आहोत. आणि हे समजून घेणं आवश्यक आहे की जर आमची आई एक असेल, आमचे वडील एक असेल, आपण भाऊ आहोत, हा संदेश जर तळागाळापर्यंत गेला, कशाला जंगली, कशाला गुजरातच्या जंगली, कशाला काश्मीरचा प्रश्न, कशाला पॅलेस्टाईन, कशाला अफगाणिस्तानचं युद्ध, कशाला हे सगळ्या गोष्टी? भाऊ म्हणल्यानंतर
कोणत्याही पक्षाचा असो, तो कोणत्याही संघटनेचा असो, कदाचित मित्र नसणार पण भाऊ आहे तो. हो, सगळे भाऊ आहेत. ही गोष्ट मान्य करायला पाहिजे. आज सगळं हा संदेश द्यायला पाहिजे. कुराणाचं पहिलं तत्व आहे हे आदमत्व. अल्लाहु गायतुना अल्लाह अल्लाह अल्लाहु गायतुना